सर नमस्कार. तुम्ही ज्या जाहिरातीची वाट बघत होता ती जाहिरात आलेली आहे. प्रतीक्षा तुमची संपलेली, अधिकृतपणे तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदाचं नाव आहे अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी प्रवेशिका किंवा अंगणवाडी सुपरवायझर. हे एकच पद आहे, तीन वेगवेगळे नावं आहेत. अंगणवाडी सुपरवायझर, मुख्य सेविका, अंगणवाडी प्रवेशिकेची जाहिरात आलेली आहे. भरती 2026. 5 ऑगस्ट 2026 अधिकृत अधिसूचना एकात्मिक बाल विकास योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य तुमची जाहिरात आलेली आहे. आता जाहिरात कोणा संदर्भासाठी आहे तर लक्षात ठेवा, अंगणवाडी प्रवेशिका, मुख्य सेविका आणि सुपरवायझरची जाहिरात आहे. सविस्तर संपूर्ण डिटेल किती जागांची जाहिरात आहे साधारणतः जर पाहिलं असेल तर सध्याची रिक्त पदे 272 पदांची जाहिरात आहे. अपेक्षित पदे परीक्षापर्यंत तुमचे 400 पदापर्यंत ही जाहिरात असणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे? तुमची परीक्षा घेणारी संस्था कोण आहे? TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तुमची ही एक्झाम घेणार आहे. फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे, एक्झाम ऑनलाईन होणार आहे. सगळी प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार, त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. फॉर्म कुठं भरायचा सगळी माहिती आपल्या टेलिग्राम दिली जाणार आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन टेलिग्रामची लिंक आहे, ती सुद्धा जॉईन करून घ्या. अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका यासाठी 990 रुपये फक्त आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर तुमची फीस 2000 रुपये केली जाणार आहे. 990 रुपये ही फीस आहे. बॅच आजच जॉईन करा किंवा आपला हा नंबर दिसतोय 95 52 62 95 63 व्हॉट्सअप नंबर आहे, या नंबरला हाय करा. सर अंगणवाडी प्रवेशिका बॅच जॉईन करायची असं सांगा. तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या श्री अकॅडमीचं ॲप आहे, या ॲपची लिंक पाठवली जाईल, तिथून ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये पेड कोर्सेस नावाचं पहिलंच ऑप्शन आहे. काय नाव आहे? पेड कोर्सेस नावाचं पहिलं ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. तुम्हाला हे बॅनर दिसेल, तिथून तुमची बॅच इथे जॉईन करून घ्या. 990 प्लस तुम्हाला GST लागते. लवकर आजच बॅच जॉईन करा, आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून 2000 त्याची फीस केली जाणार आहे. ओके, चला जाहिरात तुमची आलेली आहे. फॉर्म कुठून भरायचा काय ती सगळी आपल्या टेलिग्रामला तुम्हाला लिंक सगळं दिलं जाणार आहे, त्यामुळे टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. हा व्हिडिओ बघता, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली किंवा व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता बघा, तुम्ही पात्र आहात का? फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, पण तुम्ही पात्र आहात का फॉर्म भरण्यासाठी? महत्वाचे मुख्य पात्रता निकष दिलेला आहे. लक्षात ठेवा, 2 जाहिराती असतात. अंगणवाडी प्रवेशिका, मुख्य सेविकेच्या 2 जाहिराती असतात. एक जाहिरात तुमची असते बघा, अंगणवाडी प्रवेशिका, मुख्य सेविका 2 जाहिरात. नंबर 1 जाहिरात आणि नंबर 2 जाहिरात. एक जाहिरात डिपार्टमेंटच्या असतात जागा. डिपार्टमेंटच्या जागा म्हणजे ज्या महिला अंगणवाडी सेविका आहेत, ठीक आहे, अंगणवाडीमध्ये सेविका आहेत आणि ज्या महिलांना या अंगणवाडी सेविका जॉब करून 10 वर्ष कंप्लीट झालेल्या आहेत, अशा महिला आहेत. या महिलांसाठी एक एक्झाम निघत असते अंगणवाडी प्रवेशिका, त्याला मर्यादित स्वरूपाची एक्झाम असते, जागा असतात. त्याला डिपार्टमेंटल अंगणवाडी प्रवेशिका, मुख्य सेविका किंवा सुपरवायझरच्या जागा असतात. ती जाहिरात असते तुमची. ज्या महिला आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी सेविकेहून त्यांना 10 वर्ष झालेले आहेत, अशा महिलांसाठी या जागा निघल्या आहेत. आणि दुसरी असते सरळ सेवा. दुसरी काय असते? सरळ सेवा. सरळ सेवाची जाहिरात असते, ती सुद्धा तुमची TCS घेणार आहे. त्यांची पात्रता काय? यांची पात्रता अंगणवाडी सेविका पाहिजे, त्यांनी 10 वर्ष त्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केले पाहिजे, त्या महिला फॉर्म भरू शकतात. दुसरी सरळ सेवा, ज्या महिला ज्यांचं BA झालेलं आहे, ज्या महिला ज्यांचं BCom झालेलं आहे, किंवा ज्या महिला ज्यांची BSc झालेली आहे, किंवा कुठलीही इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, कुठलीही टेक्निकल डिग्री झाली असेल, एनी डिग्री, तर त्या महिला काय करू शकतात? हा फॉर्म भरू शकतात. अशा 2 पद्धतीने अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सुपरवायझर या पदाची जाहिरात येत असते, त्याच्या जागा येत असतात. तर हे तुमच्या सध्याच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्या जागा ह्या आहेत. कुठल्या? सध्याचा जो फॉर्म भरायला सुरुवात झाला, ह्या ज्या महिला अंगणवाडी सेविका आहेत, त्यांना 10 वर्ष झालेत, त्या अंगणवाडी सेविकाला सुपरवायझर व्हायचं असेल, मुख्य सेविका व्हायचं असेल किंवा प्रवेशिका व्हायचं असेल, तर त्या महिलांसाठी हे आत्ताचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्या महिलांचं BA झालंय, BCom झालंय, BSc झालंय, एनी ग्रॅज्युएशन झालंय, त्या महिला सुद्धा तयारी करताय, पण त्यांना फॉर्म भरायचं, त्यांच्या अजून जागा आले नाहीये. यांच्या जागा झाल्या की साधारणतः तुमच्या जागा येतात. तुमच्या जाहिरात साधारणतः पुढच्या महिन्यात तुमच्या जाहिराती येतील. एनी ग्रॅज्युएशन वाल्यांच्या सध्याच्याला ह्या जाहिरात आल्यात, यांचे फॉर्म भरणं सुरू झालेत. यांचे फॉर्म भरणं झाले सुरू, यांचं झाल्याच्या नंतर तुमच्या जाहिरातीत असतात, त्यामुळे सध्याच्याला तुमच्या जाहिराती नाहीये. ओके, डिटेलमध्ये आपण बघूया. ज्या तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविका असतील, ज्यांना फॉर्म भरायचा आहे, त्या महिलांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपली बॅच त्या जॉईन करतात आणि त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका असतील, मुख्य सेविका होतील, प्रवेशिका होतील किंवा सुपरवायझर होतील. आता बघा, तुम्ही पात्र आहात का? कोण पात्र आहे
फॉर्म भरण्यासाठी. नंबर 1 अनुभव. कशाचा अनुभव आहे त्यांना? त्या जागा सलग 10 वर्ष विनाखंड सेवा 1 जानेवारी रोजी पूर्ण झालेल्या अशा ज्या महिला आहेत ज्यांना 10 वर्ष झालेल्या अंगणवाडी सेविका म्हणून, त्या महिला हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर शिक्षण बघा, पदवीधर असणं अनिवार्य आहे. 12वी पास ऐवजी आता पदवी, आणि अगोदर 12वी पास असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकत होता, परंतु आता त्या ठिकाणी काय तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे. काय पाहिजे? डिग्री कंप्लीट पाहिजे तुमची, किंवा पदवी झालेली असावं किंवा तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असावं. अशाच अंगणवाडी सेविका ज्या आहेत तर त्या हा फॉर्म भरू शकतात. पुढं वयमर्यादा बघा, अगोदर 45 वर्ष वयमर्यादा होती, ती आता वाढवलेली आहे, आणि कमाल 50 वर्ष वयामधील न्यायालयाच्या निर्णयानुसार 50 वर्ष वय असेल तर ती अंगणवाडी सेविका हा मुख्य सेविका, प्रवेशिका किंवा त्या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरचा फॉर्म भरू शकतो. आता पुढं पूर्वीचं वयोमर्यादेमध्ये ऐतिहासिक दिलासा दिलेला आहे. अनेक अंगणवाडी आंदोलन केलं, त्याच्यानंतर 45 वर्ष जुना नियम होता तो रद्द करण्यात आला, आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून सुद्धा आता 50 वर्षाच्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांचं वय वर्ष 50 वर्ष आहे, तरीही त्या अंगणवाडी सुपरवायझर, मुख्य सेविका किंवा प्रशिक्षिका या पदासाठी फॉर्म भरू शकतात. ओके, चल बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही, थोडक्यात समजून घ्या. 1 जानेवारी 1975 नंतर जन्मलेल्या सर्व अंगणवाडी सेविका या परीक्षेसाठी पात्र आहेत. 1 जानेवारी 1975 नंतर जन्मलेला. आता बघा, निवडीनंतरच्या अटी आणि आताच घाबरायची गरज नाही. अनेक जण तुम्हाला टायपिंग पाहिजे, MA तुमची झालेली पाहिजे, गरज नाहीये. बघा, तुमची निवड आणि नियुक्ती 2 वर्ष. MA तुमच्याकडे सध्या नसेल हरकत नाही, तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा थ्रू लागला, जॉईन झाल्याच्या नंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला MA प्रमाणपत्र द्यायचंय, किंवा त्याच्या रिलेटेड कुठलं जे काही संगणक प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला द्यायचं. जॉईन झाल्याच्या नंतर 2 वर्ष. मराठी हिंदी भाषा तुम्हाला येत नसेल, रुजू झाल्यापासून 3 वर्षाच्या आत तुम्हाला ती परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. तुमची जर मराठी हिंदी नसेल तर ही प्रमाणपत्रे आता फॉर्म भरताना आवश्यक आहेत का? तर अजिबात नाहीत. एक्झाम त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर तुम्ही जॉईनच्या झाल्याच्या नंतरची प्रोसेस आहे, 2 वर्ष तुम्ही देऊ शकता. वेळ कमी आहे त्यामुळे आजच संपर्क करा. 7 ऑगस्ट 2026 ऑनलाईन अर्ज तुमचे सुरू झालेले आहे. कधी सुरू झाले? 7 ऑगस्ट. 7 ऑगस्ट पासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 7 ऑगस्ट. ओके, चल कधीपर्यंत फॉर्म भरायची अंतिम मुदत आहे तुमची? 21 ऑगस्ट 2026. 21 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक देईल, टेलिग्रामची जॉईन करा, तुम्हाला सगळ्या लिंक तिथं मिळून जाते. ओके, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे लक्षात ठेवा. परीक्षेचं स्वरूप तुमचं कसं आहे? ऑनलाईन परीक्षा आहे तुमची. कशी असणार आहे? ऑनलाईन परीक्षा असणार आहे. माध्यम तुमचं ऑनलाईन आहे. परीक्षा तुमची TCS घेणार आहे, शिस्त आणि व्यवस्थित वेळेत तुमची असणार आहे. ठीक आहे. सर्वात मोठी आणि जमेची बाजू निगेटिव्ह मार्किंग तो त्या ठिकाणी नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही. चुकलेल्या उत्तरासाठी तुमचे गुण कमी केले जाणार नाहीत. त्यामुळे सर्व प्रश्न विश्वासाने त्या ठिकाणी सोडवा. आणि बॅच अजून जॉईन नसेल केली तर आजच जॉईन करा. उद्यापासून याची फीस 2000 केली जाणार आहे. ठीक आहे. अंगणवाडी प्रवेशिका, मुख्य सेविका, सुपरवायझर एकच आहे, फक्त नाव वेगवेगळे आहेत. 990 फीस आहे, प्लस तुम्हाला GST लागते. बॅच आजच जॉईन करा. हा नंबर दिलाय 9552629563 नंबरला संपर्क करा व्हॉट्सअपला. ठीक आहे. बॅच आहे तुमच्या रेग्युलर सुरू राहते. नोकरी, घर आणि अभ्यास सगळं हे शक्य आहे. हो, तुम्हाला जर व्हायचं असेल तर जे काय आपण लेक्चर घेतो ते व्यवस्थित पहा. रेग्युलर तुमचे लेक्चर होतील. तुमच्याकडे अनुभव आहे पण TCS ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अचूक रणनीती आणि सरावाची गरज आहे. जे काय आपण शिकवणार तुम्हाला लॉ असेल, इतर गोष्टी, तो झालं, तो टॉपिक झाला की त्याच्यावरती प्रश्न घेतो. त्यामुळे ते 2-3 वेळेस पाहून घ्या. त्यातला एकही तुमचा प्रश्न जाणार नाही आणि सगळी तुमची जी काय परीक्षा पद्धती आहे त्यानुसार आपण घेतो. ठीक आहे. मुख्य सेविका होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे तुमचं. नवीन बॅच मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. हा नंबर दिलाय 9552625563. श्री अकॅडमीचा आपला ऍप आहे, डाउनलोड करून घ्या किंवा व्हॉट्सअपला या नंबरला घ्या, मेसेज करा सर अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी प्रवेशिका म्हणून. ठीक आहे. थांबतो. हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत आजच शेअर करून द्या.